सत्ता आणि स्वार्थ हे एकच सत्य आहे असं अंजली दमाने यांनी म्हटलंय। महाराष्ट्रात अजून हळहळ तरी शपथविधीची तयारी करण्यात आली। या सर्व घडामोडी मला खटकल्या। सत्तेच्या पुढे काहीच नाही, ना भावना ना आपलेपणा। कुठेतरी फोडाफोडीचं राजकारण सुरूच आहे असं दमाने यांनी म्हटलंय। हा भाजपचा खूप मोठा गेम आहे। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे एका पायावर भाजपमध्ये जायला तयार असल्याचा दावा दमाने यांनी केला। ज्या व्यक्तीबरोबर काम केलं, इतकी काय घाई झाली की त्या व्यक्तीला आपण 3 दिवसात त्याला लोटून पुन्हा सत्तेकडे वाटचाल करावी। सगळं बघून खूप मन अस्वस्थ झालं। कुठेतरी असं वाटतं की सत्ता आलीच असती, उपमुख्यमंत्री जर सुनेत्रा पवार झाल्या असत्या, सगळ्यांनाच आनंद झाला असता की पहिली महिला एक उपमुख्यमंत्री झाली। पण इतकी घाई न करता थोडंसं थांबून जर केलं असतं तर हे जास्त बरं झालं असतं। मला याच्या मागे फक्त भाजपचा सत्ता संघर्ष दिसतोय। त्यांना कुठच्याही परिस्थितीत राष्ट्रवादी पण संपवायची आहे आणि शिंदे गट पण संपवायचा आहे। आत्ताच्या घटकेला भाजपने केलेलं एक मोठं षडयंत्र आहे की सगळ्यांना फोडा, आत्ताच्या आत्ता सुनेत्रा पवारांना शपथ घ्यायला लावा। इतकंच नाही तर त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करा त्या पक्षाचं। म्हणजे जर शरद पवारांना यांच्याबरोबर जायचं असेल तर त्यांना हे कुठेतरी उतरतं माप घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी लागेल।